निमित्ताने आले नाही. त्यांच्या एका हातात शस्त्र पण होते आणि दुसऱ्या हातात प्रगतीचा पुरोगामीपणाचा विचार पण होता. या दोन्ही अंगाने इंग्रजांचं नेहमी वर्णन करायचं. ते जर आले नसते भारतात तर महाराष्ट्र पुरोगामी व्हायला अजून 100 वर्ष लागले असते. तो विचार युरोप मधला जगभर पसरत होता आणि तो महाराष्ट्रामध्ये पण पोहोचला. इंग्रज इकडे आल्यानंतरच इथली मुलं अभ्यासासाठी युरोपमध्ये जायला लागली. तोपर्यंत कोणी गेलेलं नव्हतं. तिथे जाणाऱ्यामध्ये गांधी होते, नेहरू होते, सरदार पटेल होते, दादाभाई नौरोजी होते, बाबासाहेब आंबेडकर होते. ही मुलं बॅरिस्टर होण्यासाठी जायची आणि तिथल्या स्वातंत्र्याचा, तिथल्या लोकशाहीचा अभ्यास करायची आणि हे भारतात का होत नाही असा एक प्रश्न घेऊन ती परतायची. आणि मग त्यांना स्वातंत्र्याविषयी काय बोलायचं असेल, समतेविषयी बोलायचं असेल, स्त्री मुक्तीविषयी बोलायचं असेल, धर्म सुधारणांच्या विषयी बोलायचं असेल तर ती बोलत राहायची. जगातल्या सगळ्या विचारवंतांचे पडसाद भारतात पडत होते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडत होते. महाराष्ट्र तोपर्यंत आधुनिक नव्हताच. इथे पेशवाई होती. पेशवाई म्हणजे ब्राह्मणशाही, ब्राह्मणशाही म्हणजे जातशाही. आधुनिक नव्हता महाराष्ट्र. इथे बायका सती पण जात होत्या. इथे 0 वर्षे वय असलेल्या मुलीचं लग्न होत होतं. वय किती आहे? 0 वर्ष. आणि ती विधवा पण होत होती. तिचं मुंडन पण व्हायचं. तुला त्रास होणारच, कारण मला स्थिर राहायची सवय नाही. हा कर्मठ होता, जातींचा महाराष्ट्र होता. पुण्यासारख्या इलाक्यामध्ये शूद्रांना गळ्यात मडका आणि कमरेला खराटा बांधून फिरावं लागत होतं. आपली सावली सवर्णांच्या अंगावर पडू द्यायची नाही. हा आधुनिक महाराष्ट्र नव्हता. हा मागासलेला महाराष्ट्र होता. आणि मागासलेला महाराष्ट्र आधुनिकतेमध्ये रूपांतर करण्याचा पहिला प्रश्न महाराष्ट्रात प्रयत्न केला कुणी? महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला. पहिला प्रश्न. महात्मा फुले हे या देशातले पहिले क्रांतिकारी समाजसुधारक आणि क्रांतिकारी समाजसुधारक याच्यामध्ये फरक आहे. नुसता समाजसुधारक गोल घेण्यासारखाच असू शकतो. त्याच्या अंगावर आले की तो हसतो, कृती करत नाही. तो पर्याय देत नाही. आणि क्रांतिकारी समाजसुधारक कृतीतून उभा राहत असतो, जसे की महात्मा फुले. पहिला बहुजनांचा राजकीय नेता. आता राजकारणाला खूप महत्व आलेलं आहे. किती ऑपरेशन होतात राव. वाघ, लांडगा, कोंबडा, मांजर, प्रत्येकाला ऑपरेशन नाव दिलं. मला आश्चर्यच वाटतं राव. हे महाराष्ट्रातलं राजकारण माणसांच्या पातळीवरून प्राण्यांच्या पातळीवर कसं काय गेलं? माणसाचं नावच नाही येते. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन कॅट, ऑपरेशन डॉग, हे प्राण्यांची प्रतीक आहे. तशा राजकारणाचे नव्हते. महात्मा फुले अशा राजकारणाचे नेते होते ज्या राजकारणामध्ये शूद्र, अतिशूद्र, महार, मान, माळी, कैकाडी, डोंबारी यांना सत्तेची स्थाने मिळावी म्हणून राजकीय क्रांती घडवणारे पहिले राजकीय बहुजनांचे नेते. आणि ते स्वतः निवडून पण गेले होते, नगरसेवक झाले होते. नगरसेवक कसा असावा हे पहिले आणि शेवटचे महात्मा फुलेच होते. तसा नगरसेवक महाराष्ट्रात पुन्हा झालेला नाही. पहिले बांधकाम व्यावसायिक प्रसिद्ध, ज्याला आपण कंत्राटदार म्हणतो, बिल्डर म्हणतो आताच्या भाषेत, पहिले बिल्डर ज्यांनी मुंबई महापालिकेची इमारत बांधली, ज्यांनी बडोद्याचा राजवाडा बांधला, ज्यांनी धरणं बांधली, इतकी मोठी मोठी कामं केलेली आहेत आणि ती न बिघडता जशीच्या तशी आजही कायम आहे. 150 वर्षांनी काम बिघडलेलं नाही आहे. मुंबईच्या इमारतीला तडा नाही गेलेला, राजकारणाला तडा गेले, पण इमारत आहे तशीच आहे. आणि एवढंच नव्हे तर जर तुमच्यापैकी कोणी मुंबईला गेलं तर महापालिकेच्या इमारतीत जायचं आणि
चटकन डावीकडे नजर टाकायची. भिंतीला एक पाटी आहे, त्या पाटीवर त्या इमारतीची माहिती आहे. आणि एक विलक्षण अशी माहिती आहे की या इमारतीचा एस्टिमेट खर्च एवढा होता, तो महात्मा फुल्यांच्या कंपनीने इमारत पूर्ण केली आणि बांधकाम करून शिल्लक राहिलेली 3,000हून अधिक रक्कम त्यांनी सरकारला परत केली. त्याला कोण बिल्डर नावाचा? इथला बिल्डर इतका थोर आहे की जो घर फ्लॅट विकत घेतो तो मरेपर्यंत त्याच्या मागे तो लागतो. तुझे हे द्यायचं राहिलं, तुझे हे द्यायचं राहिलं. पहिला बांधकाम व्यवसाय, या देशातला पहिला शेती तज्ञ, धर्मात जातीत अज्ञानात अडकलेली शेती काढून शेतकऱ्यांना डोळे देणारा पहिला शेती तज्ञ महात्मा ज्योतिराव फुले. पहिला शिक्षण तज्ञ. पहिला शिक्षण तज्ञ का? शिक्षणाचं कारण त्याने ठरवलं. शिक्षण कसं असावं, सिलेबस कसा असावा, शिक्षक कसे असावेत, विद्यार्थी कोण असावेत, याची सगळी नीट मांडणी करणारे महात्मा ज्योतिराव फुले. तुम्ही असं म्हणू नका भाषण शाहू महाराजांच्यावर आहे की फुल्यांच्यावर आहे. येणार आहे मी, आणि हे येताना सगळे घेऊन शाहू महाराजांच्याकडे येणार आहे. म्हणजे तुम्हाला शाहू महाराज कळणं सोपं आहे. स्त्री शिक्षण तज्ञ, शिक्षण तज्ञ पहिले. इथल्या धर्माला पर्याय देणारा पहिला धर्म सुधारक. धर्माविरुद्ध सुधारणाची आंदोलन खूप झाली, पण पर्याय कुणी देत नव्हतं. सार्वजनिक सत्य धर्म हा त्यांनी पर्याय दिला. सत्यशोधक समाज हा पर्याय दिला. नुसतंच फोडायचं नाही आहे, जोडण्याचं पण काहीतरी सांगायचं आहे. नुसतंच विद्रोह करायचं नाही आहे, त्याच्या जागी काहीतरी पेरायचं आहे. सगळ्या अर्थाने पहिले 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 कोण आहेत तर ते महात्मा ज्योतिराव फुले. त्यांची द्विजन्मशताब्दी चालू असल्यामुळं त्यांना पहिल्यांदा मी अभिवादन करतो. महाराष्ट्राचा, आधुनिक महाराष्ट्राचा, पुरोगामी महाराष्ट्राचा, विचारी महाराष्ट्राचा, सुधारक महाराष्ट्राचा पाया घालणारा बलदंड माणूस म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. ज्यांनी पाया घातला आणि त्या पायावर सुंदर इमारत उभी केली. पाया कोणाचा आहे? ज्योतिरावांचा आहे. आणि इमारत उभी कोण करतं? छत्रपती राजर्षी शाहू महाराज. त्यांची जन्मशताब्दी आहे, त्यांना पण मी अभिवादन करतो. आणि प्रत्येक इमारतीवर एक कळस लागतो. पाया फुले आहेत, भिंत शाहू महाराज आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब या वास्तूचा कळस आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून फुले शाहू आंबेडकर यांनी घडवलेला आधुनिक महाराष्ट्र. ह्या तिघांचे तुकडे करून कधी विचार नाही करायचा, उत्तर सापडतच नाही तुम्हाला. एक अशी अभेद्य अशी ती साखळी आहे. एक एक कडं घुसलेलं आहे एकामध्ये. ते कडं बाजूला करून आधुनिक महाराष्ट्राचा विचार कुणालाही करता येत नाही. तर हे जे राजर्षी शाहू महाराज होते 1884 साली जन्माला आलेले आणि वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी गादीवर बसले. कागलच्या घराण्यातून ते आले. कागलचं घराणं म्हणजे खटके घराणं. आणि शाहू महाराज गादीवर येईपर्यंत कोल्हापूरच्या गादीवरचा राजा टिकत नव्हता. सलग 3 राजे मरण पावले होते अल्पावधीमध्ये. कुणी रोगराईत मरण पावलं होतं, कुणी परदेशात गेल्यानंतर मरण पावलं होतं, कुणाला नगरीच्या तुरुंगामध्ये ब्रिटिश आणि इथल्या धर्मात फितूर झालेल्या एका माणसाने मारलेलं होतं. टिकत नव्हते गादीवर. त्या परिस्थितीमध्ये शाहू महाराज गादीवर आले. काय झालं? चुकलं तर दुरुस्त करायचा. सगळ्यांच्या समोर बोलायला लागलं म्हणजे सगळ्यांनी चुकीचं ऐकू नये. 20व्या वर्षी जो तरुण गादीवर येतो 7 वर्षाचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आणि त्या काळामध्ये प्रथा होती की गादीवर बसल्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळेला जनतेला उद्देशून भाषण करायचं. आणि हे राजांची भाषणं काय होती हे सगळ्यांना माहिती.
राजांची भाषणं म्हणजे घराण्याशी, राजांची भाषणं म्हणजे युद्ध करणं, राजांची भाषणं म्हणजे संपत्ती मिळवणं, राजांची भाषणं म्हणजे स्वतःला सर्वश्रेष्ठ करणं, हीच राजांची भाषणं असतात. त्याला भारत पण अपवाद नाही, भारतातला समाज पण अपवाद नाही. इथे माणूस पहिल्या दिवशी लाल किल्ल्यावर जातो आणि मला देशाची सेवा करण्याची 48 वर्षे संधी द्या म्हणून. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय झाला? शाहू महाराजांनी जनतेला उद्देशून राज्याभिषेकाच्या वेळेला केलेलं जे भाषण आहे ते मोठे विलक्षण आहे. त्या भाषणात त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. आपल्या संस्थानाचा विकास व्हावा, ते मिळावं, हे मिळावं, 100 घोडे जास्त मिळावेत, 100 शस्त्र जास्त मिळावेत. कारण इंग्रजांनी कुठल्या संस्थानाला किती घोडे द्यायचे याचं गणित केलं होतं. 100 घोडे कोणाला, 50 कोणाला, 1000 कोणाला, यातलं त्यांनी काहीच मागितलं नाही. शाहू महाराज हा या देशातला असा पहिला राजा, जनतेला उद्देशून त्यांनी 3-4 ओळीचं भाषण केलं आणि ते सांगितलं की ह्या सगळ्या जनतेला उद्देशून आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन मी अशी मागणी करतो, माझ्याकडे जेवढी म्हणून संपत्ती आहे, माझ्याकडे जेवढी म्हणून साधनं आहे, ती सगळीच्या सगळी रयतेवर खर्च करण्याची आणि मला कफल्लक होण्याची संधी आई अंबाबाई देव. हे सगळं उधळायचं आहे जनतेवर, स्वतःसाठी काहीच ठेवायचं नाही. पहिल्यांदा शपथ घेतली त्याने आणि ती शपथ अंमलात आणण्याचा आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी काय केलं? सगळ्या प्रकारच्या गुलामीत अडकलेला माणूस बाहेर काढणं आणि त्याला माणूस म्हणून नाव देणं. म्हणजे त्यांच्या अखंडतेचा विचार करा. ज्यांना तुडवलं जात होतं ज्या समाजाला, त्या समाजाला सातत्याने महात्मा फुले धरावे छातीशी म्हणतात. भार मांग माळी तुडवावे पायाखाली असं मनुस्मृती सांगत होती. आणि पहिले समाज सुधारक फुलेंनी काय सांगितलं? महार मांगा धरावे छातीशी. हे जाती व्यवस्थेचं चाक उलट करण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं आणि ते चाक चालत चालत करवीरच्या संस्थानामध्ये गेलं. शाहू महाराजांनी समाज सुधारणेसाठी, धर्म सुधारणेसाठी, शिक्षणासाठी जो काही पाया घातलेला होता महात्मा फुल्यांनी, तो पाया विकसित केला. कारण महात्मा फुले हे काही राजे नव्हते, सत्ता नव्हती, संपत्ती नव्हती, काम विशिष्ट प्रदेशामध्ये, पण चर्चा भारतभर होत होती विचारांची. यांचं संस्थान होतं, हक्क होते, स्वातंत्र्य होतं, संपत्ती होतं आणि ती सगळी कशासाठी वापरायची आहे? जनतेच्या कल्याणासाठी वापरायचं. मग जनतेचं कल्याण म्हणजे काय? जनतेचं कल्याण तेव्हाच होतं जेव्हा त्याला माणूस म्हणून दर्जा प्राप्त होतो. पहिलं कल्याण, त्याला शिक्षण मिळतं, त्याला नोकरी मिळते, त्याला शेतीचा अधिकार मिळतो, त्याला कला व्यक्त करण्याचा अधिकार मिळतो, त्याला सवर्णांच्या वस्तीत राहण्याचा अधिकार मिळतो, त्याला धर्मशास्त्र पुराण वाचण्याचा अधिकार मिळतो. तसा समाज घडवायचं स्वप्न ते घेऊन आले. पण सातत्याने या स्वप्नाला विरोध करणारी एक शक्ती कोल्हापुरात होती आणि कोल्हापूरच्या बाहेर टिळकांच्या रूपाने, ब्राह्मणांच्या रूपाने पण ते होते. शाहू महाराजांच्या प्रत्येक सुधारणेला कडाडून ज्याने कोणी विरोध केला असेल तर ते लोकमान्य टिळक. यांचं डोकंच फिरलंय महाराजांचं. हे शूद्रांच्या शिक्षणावर पैसा खर्च करतात, हे मुलींच्या शिक्षणावर पैसा खर्च करतात, हे राखीव जागा आणतात. डोकं फिरलंय, पागल झालेले आहेत ते. नुसतं टिळक बोलत नव्हते तर केसरीमध्ये ते अग्रलेख लिहित होते. हे अग्रलेख आज पण वाचायला मिळतात. शाहू महाराजांच्या मनामध्ये जे प्रश्न तयार होत होते, पहिला प्रश्न पडला की मी क्षत्रिय आहे, माझी जनता मोठ्या प्रमाणात क्षत्रिय आहे, पण माझ्या दरबारात माझ्या क्षत्रियांना नोकऱ्याच नाही.
खानेसुमारी केली. जी काय प्रशासन व्यवस्था होती त्याच्यात 2-5 मराठे, एखादा जैन, एखादा पारशी आणि बाकी सगळ्या विशिष्ट जातीचे लोक होते. हे राज्य कोणाचं आहे? ही जनता कोणाची आहे? आणि तिच्यावर सत्ता गाजवणारे प्रशासन कोणाचे आहे? त्यावेळेला त्याने राखीव जागांचा कायदा केला. असा कायदा छोट्या मोठ्या स्वरूपात अन्य काही ठिकाणी झाला होता. कर्नाटकात झाला होता, बडोद्यामध्ये त्याचा प्रयत्न चालू होता. पण ह्या ऍक्टिव्हिटीला कायद्याचं स्वरूप देऊन ती पूर्णपणे अंमलात आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं, म्हणून ते राखीव जागेचे जनक आहे. आता राखीव जागेचा अर्थ त्याने काय सांगितला आणि आज आपण काय सांगतो? राखीव जागा कशाला पाहिजे? शिक्षणासाठी. राखीव जागा कशाला पाहिजे? निवडून येण्यासाठी. राखीव जागा कशाला पाहिजे? नोकऱ्यांसाठी. राखीव जागा कशाला पाहिजे? बढतीसाठी. फुले आणि शाहू महाराज यांची राखीव जागाची कल्पना या पलीकडे पोचली होती आणि ती सामाजिक न्यायाला भेटली होती. इथे गंमत कशी आहे बघा. शाहू महाराजांनी राखीव जागांचा कायदा केला, पण महात्मा फुल्याने एका अखंडामध्ये राखीव जागांची मागणी केलेली आहे. ते आपण कधी सांगतच नाही. इंग्रजांना त्याने उद्देशून अखंड लिहिलेला आहे. आणि हे जे तुमचं प्रशासन आहे ह्याच्यामध्ये कुणबी, माळी, महार, मान ह्याच्यातली सगळी जी ब्रिलियंट पोरं आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र राखीव जागा ठेवाव्या. हे पहिल्यांदा कोण मानतं? फुले. त्याचा कायदा कोण करतं? शाहू महाराज. अंमलबजावणी कोण करतं? शाहू महाराज. विरोधाला कोण सामोरं जातं? शाहू महाराज. आणि दोघांचं कारण एकच आहे, सामाजिक न्याय. सामाजिक न्याय म्हणजे काय? जो व्यवस्थेच्या अन्यायाखाली, अत्याचाराखाली, जातीभेदाखाली हजारो वर्षे दडपला गेलेला आहे, त्याला श्वास घ्यायला जागा नाही, त्याला पाय ठेवायला जागा नाही, त्याला परमेश्वराचं नाव घेण्याचं स्वातंत्र्य नाही. देवळात जाणं तर ही वेगळी गोष्ट आहे, त्याला नावच घ्यायचं स्वातंत्र्य नाही. म्हणून तमिळनाडूमध्ये नाम उच्चाराच्या चळवळी चालू झालेल्या होत्या, आळवार समाजाने केलेल्या. त्या युरोपमध्ये पण होत्या. अरे सारा माणूस मागत काय होता? ना सत्ता, ना संपत्ती, ना घर, ना दार, ना शिक्षण, ना विकास, काही मागत नव्हता. आणि आजच्या सारखा विकास करतो अजिबातच मागत नव्हता. एक लपडच झालं विकासाचं जरा. त्यांच्याकडे गेले की विकास, जागीच राहिलं तरी पकार. यातला कुणी पण मूर्ख हे लक्षात घेत नाही. भारताचं संविधान या देशात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाच्या विकासाची लिखित स्वरूपात हमी घेतं. तुम्ही कोणत्या पक्षाचा याचा अर्थ काय आहे? पक्ष हमी घेत नाही तुमच्या विकासाची, संविधानाने घेतलेली आहे. आणि ती पक्षातील, राजकारणातील आम्ही आपलं संविधान घेत. आणि यांचं चाललंय डबल इंजिन, ट्रिपल इंजिन. साला लोकांना चुत्या किती बनवायचं? इंजिनांची संख्या वाढली की देशाचं उत्पन्न वाढतं का? समजा 10 इंजिन आणली, भारत जगातला श्रीमंत होणार आहे? अरे इंजिनचा आणि श्रीमंतीचा काही संबंध नाही. ती वेगळी गोष्ट आहे. तुमचं उत्पन्न म्हणजे सोपं होतं ना. दिल्लीत 10 इंजिन नेली की उत्पन्न एकदम वाढणार, सगळे कर्जमुक्त होणार. सगळ्यांना इंजिनचा आणि विकासाचा काही संबंध नाही, पण आपण करतो. यांच्या विकासाच्या कल्पना कशा होत्या? मी राखीव जागापासून सुरुवात केली. सो बाय द वे मी सांगतो ते कळतं का सगळ्यांना? काय अवघड बोलायला लागलं? कळतं सगळ्यांना? हात वर करा म्हणत नाही, म्हणत नाही म्हणत. हे राखीव जागा रिझर्वेशन क्या होता है? शाहू महाराजांच्या रिझर्वेशनला आणि फुल्यांच्या रिझर्वेशनला सामाजिक न्यायाची चालना होती. आणि सामाजिक न्याय म्हणजे विषमतेचे बळी असणाऱ्यांना वेगळ्या सोयी सवलती द्यायच्या, त्यांच्यासाठी वेगळा कायदा करायचा. कायद्यासमोर सगळे समान नाही म्हणायचं. कसं काय म्हणायचं? WWF मधलं पैलवान आणि उत्तम कांबळे, कायद्यासमोर सगळे समान, लढा, सगळ्यांना स्पर्धेत द्यायची परवानगी आहे. काय होणार आहे रिझल्ट? मी हरणार आहे.
आणि तो जिंकणार आहे. कारण कायद्यासमोर सगळे समान. इथे कायद्यासमोर सगळे समान मानून समता येत नाही, फरक करावा लागतो. त्या माणसाच्या व्यवस्थेचा अभ्यास करून त्याला काय पाहिजे, त्याला काय पाहिजे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा सामाजिक न्याय होतो. त्यांनी रिझर्वेशन केलं म्हणाले असते ना, आता रिझर्वेशन झालं, ज्याला नोकरी मिळायची त्याला मिळेल. मी तर रिझर्वेशनचा कायदा केला, पण ते म्हणाले नुसतं रिझर्वेशनचा कायदा करून काय कर, नोकऱ्या मागायला बहुजन समाजाचे लोक यायला पाहिजेत ना. मग ते आले नाही तर रिझर्वेशनला अर्थ काय. पात्र उमेदवार मिळत नाही म्हणून ब्राह्मणच पुन्हा नोकऱ्या पटकावणार. मग हे नोकऱ्या मागायला कधी येते, त्यांना शिकवलं तर येते. मग ह्यांना शिकवायचं कसं, शाळा काढाव्या लागते. शाळा काढून नाही आले तर काय करायचं, शिक्षण सक्तीचं करावं लागेल. सक्तीचं करून सुद्धा नाही आले तर जो बाप पोरं शाळेत पाठवत नाही त्याला उचलून तुरुंगात टाकायचं. सक्तीचा शिक्षणाचा कायदा. मग तो शाळेत येतोय, त्याला खायला नसेल तर त्याला दुपारी हातावर केलेल्या 2 भाकरी द्यायच्या. त्याला भाकरी मिळाली, कपडे नसतील तर त्याला कपडे द्यायचे. त्याला कपडे दिले, पण स्पर्धा परीक्षेसाठी त्याची तयारी कोण करून घेणार. आता तयारी करतात ना जयपूरमध्ये जाऊन पोरं, राजस्थानमध्ये. मग त्यांनाही तयारी करता आली पाहिजे आणि ते वरच्या लोकांची टक्कर देता आली पाहिजे. म्हणजे त्यांना ट्युशनची सोय सुद्धा करून द्यायची. एवढं करून पोरग शाळेत नाही आलं तर हे बघा कुठे कुठे चालले. नुसतंच राखीव जागेचा कायदा झालाय का. पोराला शाळेत पाठवणाऱ्या पालकांना बक्षीस, मुलींना वर्गात चांगलं शिकवणाऱ्या शिक्षकांना बक्षीस, मुलींच्यासाठी कोल्हापुरात हॉस्टेलची सोय. आणि सगळ्या जाती जमातीची पोरं त्या काळात एकत्र राहणं शक्य नव्हतं, म्हणून प्रत्येक जातीच्या पोरांच्यासाठी हॉस्टेल काढलं. आणि एक दिवस गर्वाने सांगितलं शाहू महाराजांनी, जसं इंग्लंड लोकशाहीची राजधानी आहे तसं माझं करवीर ही हॉस्टेलची राजधानी आहे, वसतिगृहांची राजधानी आहे. तुम्ही आज हे दसरा चौकात गेला कोल्हापूरला, तांबडा पांढरा रस्सा खाऊन झाल्यानंतर आरामात दसरा चौकात जायचं, पूर्वेकडे तोंड करायचं. हात डावीकडे गेला मराठा बोर्डे, हात उजवीकडे गेला मुस्लिम बोर्डे, हात मागे केला ब्राह्मण बोर्डे, हा हात मागे केला जैन बोर्डे. हे दोन्ही हात जरा ताकद लावून तिकडे गेलं शूद्रांसाठीचं बोर्डे, तिथून पुढे गेला सोनारासाठीचं बोर्डे, तिकडून गेला चांभारासाठीचं बोर्डे. हे का चालू होतं, हे का चालू होतं. कारण राखीव जागा हातात घेणारा जो कोणी माणूस आहे त्याच्या जन्माची सुरुवात म्हणजे हॉस्टेल आणि शाळा आहे. त्याच तुम्ही चालू केल्या नाही तर फायदा काय राखीव जागांचा. आणि त्यातही महिलांना अधिक प्राधान्य. आई वडील मुलीच पाठवत नव्हते घराबाहेर, बालविवाह होत होता. मुलगी शाळेत यायची असेल तर पहिल्यांदा तिचा बालविवाह बंद करायचा कायदा केला. पुनर्विवाहाचा कायदा केला. जर तरुण पोरगीला लग्न करायचं असेल कायदा आहे. देवीला मुली सोडू नये कायदा आहे. हे सगळे शिक्षणाकडे वळल्या पाहिजेत, मुली नोकऱ्यांच्याकडे वळल्या पाहिजे, जात त्यांच्या डोक्यातून गेली पाहिजे. म्हणून या देशातलं पहिलं आंतरजातीय लग्न कायद्याने जे लागलं ते करवीर संस्थान. आणि कृतिशील समाज सुधारक काय आहे, त्याने आपल्या बहिणीचं लग्नच धनगर समाजातल्या माणसाशी केलं. त्याला काय ताकद पाहिजे. हे टिऱ्या पाठवण्याचं खूप सोपं असतं. हे लाडकी बहीण आणि लाडकी भाऊ आणि लाडका दारू, लाडका टायगर. अरे कृतीत या. असा कोण राजा आहे की शूद्र समजला जाणाऱ्या मुलाशी आपल्या बहिणीचं लग्न लावतो आणि नुसतंच लग्न लावून थांबत नाही. करवीर संस्थानात आणि बाहेर डांगोरा पेटला जातो. डांगोरा माहिती आहे का, हातात ते घंटी घेऊन ती वाजवत फिरायचं.
आणि काय म्हणत होते ते लोक, हो आपल्या राजाने आंतरजातीय विवाहाचा कायदा करून त्याला मान्यता दिली आहे. ज्या पोरापोरींना अशा प्रकारचं लग्न करायचं आहे त्यांनी दरबारात नाव नोंदवायचं, महाराज तिजोरीच्या खर्चातून अशी लग्न लावून देणार आहे. कोणता महाराज होता नाव तरी सांगा, कोणता महाराज होता असा? आणि गंमत म्हणजे दौंडी पिटवून डांगोरा पिटवून 11 लग्न झालेले आहे. हे फुकट नाही गेलं. त्या ज्या राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्याचं पाळणाघर कुठं आहे? इथे आहे. तुम्ही पाळणाघर सुरू केल्याशिवाय प्राथमिक शाळा चालूच करू शकत नाही. तुम्ही प्राथमिक शाळा चालू केल्याशिवाय हायस्कूल चालूच करू शकत नाही. हायस्कूल चालू केल्याशिवाय कॉलेज चालूच करू शकत नाही. आणि कॉलेज असल्याशिवाय विद्यापीठ होऊ शकत नाही. विद्यापीठ हे जर राखीव जागा असेल तर त्याचं पाळणाघर सक्तीचा शिक्षणाचा कायदा आहे. माझा हे शिक्षण कशाला पाहिजे? केवळ राखीव जागांसाठी पाहिजे का? असं जर झाला एक सिक्वेन्स पूर्ण शाळेत जाण्यापासून तो नोकरीपर्यंत तर सामाजिक न्याय जन्माला येतो. नुसतंच नोकऱ्या ठेवल्या ज्याला पाहिजे तरी घ्या, जो जेता वही सिकंदर राखीव जागेचा काही उपयोग होणार नाही. त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी शूद्राला सुद्धा सक्षम करावं लागतं. नुसतीच कॉम्पिटिशन लावून कसं चालेल? जो जेता वही सिकंदर म्हणजे जंगल राहत झालं ना. वाघच जिंकणार, ससा मरणार आणि निसर्ग काय सांगणार? प्रत्येकाला एक जगण्याची संधी दिली. अरे ससा जगण्याची संधी घेईल कसा वाघाच्या समोर जाऊन? जर वाघाबरोबर झुंजायचं असेल तर सामाजिक न्यायाचा सपोर्ट देऊन सशाला वाघासारखं सक्षम करावं लागतं. म्हणजे तो पण धरकळी फोडतो. कुठल्याही पक्षातला असू दे, धरकळी फोडतो. याला सामाजिक न्याय. सामाजिक न्यायाचं जगभर गाजलेलं शाहू महाराजांच्या जीवनातलं अजून एक उदाहरण आहे. ते आहे गंगाराम कांबळेंचं उदाहरण. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडलं की शाहू महाराजांच्या दरबारात कांबळे, मानव, कोरवी, कैकाडी, पारधी ही आडनाव असलेली सेवक आले. तोपर्यंत कुणी नव्हतं. कुलकर्णी, जोशी फार फार झालं तर एखादा पाटील. त्याचा कल्चरल सोशल चित्रच बदलून गेलं राजवाड्याचं. एखादा पारधी पण म्हणायचा मी राजवाड्यात सेवेला आहे, जायचा सेवेला. तो गंगाराम कांबळे नावाचा एक सेवक त्यांच्या दरबारात होता आणि त्याच्याकडे काम होतं घोड्यांना खाजवायचं, त्यांना साफ करायचं असं. एक दिवस त्यांनी चुकून घोड्यांसाठी पाणी असलेल्या हौदाला हात लावला आणि ते मराठा सैनिकांनी बघितलं आणि गंगाराम कांबळेला धो 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 मारहाण केली. तो हौद वाढवलास. गंगाराम कांबळे निघून गेला. त्यावेळेला महाराज मुंबईच्या दौऱ्यावर होते. ते पुढे काही दिवस तिथे राहून पुन्हा कोल्हापूरला परतले आणि 2-3 दिवस झाले त्यांच्या समोर सारखा महाराज महाराज म्हणून येणारा, फिरणारा, हसणारा गंगाराम कांबळे कुठे दिसत नाही आहे. तिने एक दिवस विचारलं सेवकाला, तू गंगे कुठे गेला? तो आलेला नाही. 4-5 दिवस झाले. आणा त्याला बोलवून आणलं. त्याला बोलवून आणलं, उपाय केलं. त्याने मुजरा घातला. महाराज, गंग्या तू आला नाही 4-5 दिवस? जी महाराज. का नाही आलास? तर तो म्हणाला सेवा सोडली, चाकरी सोडली. काय सोडली? नोकरी सोडली. आणि का सोडली? कुणाला विचारून सोडली? तो म्हणाला नाही सांगता यायचं महाराज, पण आता सोडली. का सोडली? तो सांगायला तयारच नाही. त्याने शेवटची वॉर्निंग दिलं, दिस इज एन ऑर्डर. का सोडली? तो म्हणाला गुस्ताखी माफ असावी महाराज,
आणि त्याने महाराजांच्याकडे पाठ केली आणि हा शर्ट ओढून पुढे गेला. गंगाराम कांबळेची पाठ मार खाऊन खाऊन अशी सुजलेली होती, फुटलेली होती, मांस बाहेर दिसत होती. महाराजांनी एका क्षणात अरे बंद कर, काय झालं? त्यांनी सांगितलं हे असं असं झालं. कुणी मारलं त्याला हजर करा. त्या सेवेकऱ्यांना बोलवलं. का मारलं? यांनी चोरी केली होती. काय चोरी केली? पैसे चोरले होते. मग ते सापडले का? हो सापडले. कुठे ठेवले? इथे इथे आहे. जा रे, पैसे आहेत का बघून या. तिथे पैसा पण नाही, काही पण नाही. आणि कुठे सांगितलं होतं. त्याने हातात कोरडा घेतला, चाबूक, आणि गंगाराम कांबळेची जशी पाठ फुटली होती ना, तशी त्याची पाठ फोडणाऱ्यांची पाठ हिने फोडून काढली. पहिला महाराज. ना डोक्यात जात आहे, ना डोक्यात धर्म आहे. ज्यांना मारतो ते पण मराठी आहेत अशी काही भावनाच नाही आहे. कारण ह्या सगळ्या जातीच्या बंधनातून उसळी मारून पुढे गेलेले महाराज होते. तुम्ही म्हणाल आता शिक्षा मिळाली, ज्यांनी मारलं होतं त्याला फिटलं ना आता. पण महाराजांना न्याय द्यायचा नव्हता, तो त्यांनी दिलाच. न्याय म्हणजे काय? शिक्षा करणे. आपल्याकडे न्यायाची कल्पना खूप आहे, पण सामाजिक न्यायाची कल्पना नाही. एक बीचा कोंबडा चोरतो, बीला शिक्षा देत, तो कोंबडा चोरला, कापून खाल्ला, त्याला 1 आणा रुपये दंड दे. त्याला 1 आणा रुपये, 1 आणा मिळणं म्हणजे न्याय मिळणं. प्रत्यक्षात कोंबडा मिळत नाही, मिळण्याची शक्यता नाही. 1 आणा मिळाला की न्याय मिळाला. आणि मग कोंबड्याचं काय? कोंबडा गेला आता, तो जाऊन सुलभ शौचालयात सुद्धा जाऊ लागला. आता कोंबड्याचं काय राहिलं? गेला तो. आता गंगाराम कांबळेंना न्याय दिला, कारण त्याच्यावर हल्ला करणाऱ्यावर याने हल्ला केला, त्याला मारलं. आता गंगाराम कांबळे जर नोकरी सोडणार आहे उद्या, तो कसा जगेल? त्याला त्याने सांगितलं तू असं कर, सेवेतून मुक्त झालास, चांगली गोष्ट आहे. तुला कोल्हापूरच्या म्युन्सिपाल्टीच्या समोर सरकारी जागेवर एक हॉटेल काढून देतो. त्याला काय? अतिशूद्राचं हॉटेल म्युन्सिपाल्टी समोर, तेही सरकारी जागेवर घोषणा केली त्याने. आता थांबायला पाहिजे ना, त्याला हॉटेल काढून दिलं. ते म्हणाले ह्याला हॉटेलसाठी बांबू कुठे आहे, दगड कुठे आहे, चिकन कुठे आहे, कपाट कुठे आहे, ती सगळी आणून दिली. दरबारातले लोक म्हणाले महाराज आता लय झालं, म्हणाले शिक्षा दिली, जागा दिली, बांधकाम साहित्य दिलं, आता त्याचं त्याला करू दे ना. कसं काय करेल? उद्या त्याला हॉटेल चालवायचं असेल तर भांडी लागतील, कढई लागेल, उलटणं लागेल, ताटं लागतील, चमचे लागतील, धान्य लागेल, ते पण आपण द्यायचं. ते पण दिलं. म्हणाले महाराज आता खूपच झालं. खूप नाही होत. सामाजिक न्यायाची कल्पना ही प्रोसेस असते, ती चालत चालत पुढे राहते. ते म्हणाले गिऱ्हाईक आलं तर पैसे कुठे? भाकं देऊन टाका, 2-4 दिली. भाकं दिली. आणि मग ते ब्राह्मण अधिकारी जे होते, महाराज म्हणाले आता शेवट व्हायला पाहिजे. येडायची काय? एवढं सगळं केलं आपण आणि गंग्याच्या हॉटेलात गिऱ्हाईकच गेलं नाही तर आपण जायचं पहिले गिऱ्हाईक. आणि घोडागाडीतून सवर्ण अधिकाऱ्यांना घेऊन हे पहिलं गिऱ्हाईक शाहू महाराज म्हणजे गंगाराम कांबळेच्या हॉटेलवर. आणि त्या हॉटेलचं नाव काय होतं? महात्मा फुलेंच्या विचाराचं नाव त्या हॉटेलला होतं, सार्वजनिक सत्यधर्मिक असं काहीतरी, सत्यशोधक असं काहीतरी नाव होतं त्याचं, सत्यशोधक. हे हॉटेलमध्ये जाऊन बसले. तो ब्राह्मण अधिकारी यायचं ना, तो बघायचा नुसता हॉटेल महाराज. महाराणी भजी केले आणि आपल्या येडीचाप महाराज त्यांच्या मांडीला मांडी लावून आता खायला गेला. महाराज मागं वळून पाहिलं, अरे तुम्ही काय येत नाही, उतरा गाडीतून. ते म्हणाले काय सांगायचं साहेब, आज ना आमचा उपवास आहे, म्हणाले संकष्ट आहे. त्याला तुझी संकष्ट आहे? नाही माझी नाही, त्याचीच आहे. मग तू ये ना खाली आणि तुझ्या भज्याचं बिल मी देतो, टेन्शन घेऊ नको. कारण मनुस्मृतीने सांगितलंय ब्राह्मण हा जगाचा मालक असतो,
सगळ्या जगाने राबून त्याच्या पायाजवळ ठेवायचं असतं, त्याच्याकडे बिल कधीच मागायचं नाही. तू पण मागे जाऊ नको. आडनावावरून ठरवायचं बिल घ्यायचे की नाही. कांबळे असेल तर माफ करायचं. भजी खाल्ली, आता सामाजिक न्याय संपायला पाहिजे ना. कुठे चालू झाला सामाजिक न्याय? ही खूप मोठी कन्सेप्ट आहे आणि दुर्दैवानं आपण त्याचा विचार नाही करत. हे सोशल जस्टिस काय आहे? तो बाईला लागतो, तो दुर्बलाला लागतो, तो आंधळ्याला लागतो, तो पांगळ्याला लागतो. बसमध्ये सगळ्यांना प्रवेश आहे, आंधळा सुद्धा चढेल असं कायदा नाही करता येत. आंधळा जेव्हा चढेल तेव्हा बसमध्ये त्याच्यासाठी राखीव सीट पाहिजे, कारण ती सीट म्हणजे सामाजिक न्याय आहे. आपण लक्षातच घेत नाही सोशल जस्टिस क्या होता है. ते म्हणाले आता एकच गोष्ट राहिली. शाहू महाराज म्हणाले, काय म्हणाले? पहिल्यांदा त्याने गंगाराम कांबळेचं कौतुक केलं. गंग्या, तुझ्या हाताला इतकी चव आहे ना, साला काय भजी केली राव तुम्ही, तिथेपर्यंत वास येतो असं झमझमीत कुरकुरीत. हे म्हणाले, महाराज हे एवढं कौतुक का करायला लागले स्वतः भाषण करून? ते म्हणाले, या हॉटेलचा जर प्रचार केला नाही तर उद्या गिऱ्हाईक कसं येईल? उद्या प्रचार केला नाही तर परवा गिऱ्हाईक कसं येईल? आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेला नुसतंच हॉटेल दिलं नाही, सुरू होईपर्यंतच्या प्रत्येक प्रक्रिया, गिऱ्हाईक होईपर्यंतच्या प्रत्येक प्रक्रिया त्यांनी पार पाडल्या आणि शेवटी ते गंगाराम कांबळेच्या हॉटेलचे ब्रँड अँबॅसेडर झाले. मला बर का राजकुमार, मी कधी कधी एकटाच असं वाचत असतो आणि ते डोळ्यातून पाणी कधी आलं मला कळत नाही. हुंदका फुटायची वेळ आली ना, मी टेरेसवर जातो पुस्तक हातात घेऊन. काय वर्णन कसं करायचं ह्या क्रांतिकारी तत्वाचं? चेष्टा वाटते का? आज जे होत नाही यातल्या 90% गोष्टी आज नाही आहेत, कारण पुन्हा जातीच्या रथात बसून चाललेलो आहोत आपण. ज्याची मोठी जात त्याला मोठं, ज्याची छोटी जात आहे त्याला महामंडळ. हे कोणता सामाजिक न्याय? अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी दिलं संधी. शिक्षणाचं मी तुम्हाला सांगितलं, या महाराष्ट्रामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा मेडिकल ऑफिसर झालेली जी मुलगी आहे ती शाहू महाराजांनी शिकवलेली बाई. मेडिकल ऑफिसर MBBS होऊन, अरे कुठे चाललेलं आहे हे महिलांचं? त्यांना पण शक्य होतं ना लाडकी बहीण योजना लागू करायचं. लाडकी बहीण योजना ही कोणत्याही माणसाला लाचार बनवते आणि शिक्षण माणसाला स्वावलंबी बनवतं, नोकरी प्रतिष्ठा देते त्याला. काळाच्या पुढे गेलेल्या योजना आहेत, खूप खूप पुढे गेलेल्या योजना आहेत. स्त्रीला नुसतं शिक्षणच द्यायचं नाही, लग्नानंतर सुद्धा तिचं आयुष्य चांगलं कसं होईल, तिच्या जीवनातल्या जीव घेण्या परंपरा बाजूला कशा काढता येतील, म्हणून पुनर्विवाहाचा अधिकार, इच्छेनुसार पती निवडण्याचा अधिकार, पती आवडला नाही घटस्फोट घेण्याचा अधिकार, ती बाल विधवा होऊ नये म्हणून लग्नाचं वय वाढवण्याचा कायदा, तिला शिक्षण सक्तीचं, तिला कपडे सक्तीचे मोफत, असं करत करत लग्नानंतर ती नवऱ्याच्या घरी गेली तर आपल्याकडे भारतीय व्यवस्थेमध्ये, थांब ना दादा 2 मिनिटं थांब. काय ते डायबिटीस मुळे माझे लिंक तुटते तुझ्या कार्यक्रमात म्हणाल, ते जिथे थांबलो ना तिथे परत जाताच येत नाही असं मध्ये काही म्हटलं तर भारतीय समाज व्यवस्था, धर्म व्यवस्था ही स्त्रीला शूद्रापेक्षा शूद्र मानते. ती माणूसच नाहीये, ती विटाळाला निमंत्रण देणार आहे, ती देवाधिकार सुद्धा शूद्रच आहे.
म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगासमोर एक संतीन जाते आणि म्हणते, हे पांडुरंगा, सारखा सारखा विठाळ झाला लोक म्हणतात, तू तरी सांग, मला विठाळ झाल्याशिवाय तुझा जन्म होईल का? काय लढल्या बायका, काही काय लढाई आहे बायकांची देवाबरोबर डायरेक्ट. आणि त्या तळवाराच्या आंदोलनातल्या बायका तर वेगळ्या, त्या बसव पंथातल्या बायका वेगळ्या, त्या युरोप मधल्या वेगळ्या. शूद्रत्वातून, त्या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी धडपडणारे सगळे निष्पाप जबाबदार जीव होते. शाहू महाराजांनी असा कायदा केला, तो ऐकल्यानंतर वाचल्यानंतर फक्त हसायलाच येतो, गांभीर्य कळत नाही त्यात. कायदा असा होता, जो नवरा आपल्या बायकोची परवानगी न काढता सतत 3 दिवस घरात गैरहजर राहील, त्याला उचलून तुरुंगात टाकायचं. हसायला आलं ना. पण याच्या मागे सूत्र काय होतं? नवरा सतत गैरहजर राहिल्यामुळं त्या पत्नीला मानसिक वेदना होतात, पीडा होतात. हा आपला पार्टनर जवळ राहत नाही, आपल्याला मानसिक त्रास होतो, ती झुकते, ती मरते. असा कायदा जर मराठवाड्यात झाला असताना सगळ्या चौकोनी बंद पडल्या असत्या. चौकोलीवरचं राजकारण पण बंद पडलं असतं. विचार कसा करतायत महाराज? असं नाही आहे की बाईला काठीनं मारल्यानंतरच त्रास होतो. न मारता सुद्धा एखाद्या कृत्यामुळं तिला मानसिक त्रास कसा होतो याचा शोध त्यांनी घेतला. अजूनही आपल्या देशामध्ये, परदेशात नाही आणि बॉर्डरवरच्या देशामध्ये कोणताही पुरुष कुणालाही आईवरूनच शिवी देतो. तेरी माँ, तुझ्या आई, तुझ्या बहिणीला तो पुरुष डोळ्यासमोर ठेवून शिवी देत नाही. असं कोणी दिलं का? तुझ्या बापाला देत नाही, कारण बाप डोकं पडतो आणि आई गरीब आहे, ती काहीतरी सहन करते, शिव्या देतो, लिंगवाचक शिव्या देतो, आईवरून, बहिणीवरून, आणि त्याच्यातून स्त्रीचा अपमान होतो, तिचा आत्मसन्मान खलास होतो. सगळं काही झालं तरी आमच्यावरून शिवी कशी काय? पोरगा पण तसंच देणार, नातू पण तसंच देणार, बाप आजोबा ह्या 56 पिढ्या. कुठे गेला रांडेचा? म्हणजे आईवरून शिवी. कुठे गेला त्याच्या आईला? आईवरून शिवी दिली. अजूनही कोल्हापुरात लोक शिवी देतात, मी तिकडचाच आहे, पण ते म्हणतात आम्ही प्रेमानं अशी शिवी देतो. काय बोलताच येत नाही. प्रेमाने काय शिवी द्यायची? हे रांडेच्या एक त्याच्यात प्रेम कसं काय? रांडेच्या शब्दाचा अर्थ काय? तो लग्नाच्या बायकोचा नाहीये, तो आधार कार्डावरून आणलेला आहे, असा अर्थ आहे तिचा. पण बाप मुलाला, मुलगा बहिणीला, बहीण भावाला, बायको नवऱ्याला एक कॉमन शिव्या. ते रांडेचं कुठे गेलं बघ, रांडेचं लई पाडली, रांडेचं 5 झालं, रांडेचं नोकरीला लागलं. प्रेम कोल्हापूर असल्यामुळे जरा वेगळेच आहे ना. शाहू महाराजांनी दुसरा कायदा केला. जो पुरुष आपल्या पत्नीला, बहिणीला, आईला, मैत्रिणीला आईवरून किंवा लिंगवाचक शिवी देईल, त्याला उचलायचं आणि तुरुंगात टाकायचं. जगाच्या पाठीवर असा कायदा कुठे झाला? हे भाषण नाही आहे राजकुमार, इट वॉज लॉ. आणि अंमलात आणायचंय ते. शिमगा आला की ब्राह्मणाच्या दारात जाऊन पोरं तिथल्या बायांच्या नावाने शिव्या देतात. कोकणात तरी लय तो शिवी देण्याचा हक्क आहे. किती पण घाण शिव्या द्यायच्या आणि बोंबलायचं. आज होळी, उद्या पोळी, बामण मेला, संध्याकाळी टोटो. बामणात आम्हाला काय वाटायचं नाही, संध्याकाळची तर वाट कशाला बघायची ते रे. पण बायकांचं काय करायचं? अरे तिनं ना जमाव बघितला, नाही काही चूक केली, काय झालं तिला शिव्या घालायच्या. तिसरा कायदा, सणावाराला बायकांना शिव्या देण्यास प्रतिबंध करणारा कायदा. बायकांचा आत्मसन्मान वाढवायचा. तिला नोकरी मिळाली की आत्मसन्मान नाही मिळत.
ती निवडून आली की आत्मसन्मान नाही मिळत, कारण आत्मसन्मान याच्या पलीकडची गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो, एखाद्या नवऱ्याने आसामला जाऊन भारी फोन खरेदी केला, आसामला पण चांगले फोन मिळतात. कळतं का आसाम काय? ओके, आसामला जाऊन जर भारी फोन केला आणि तिकडून आल्यानंतर तो बायकोला गिफ्ट केला, देख तेरे लिए क्या लाया, 2 लाखाचा फोन गिफ्ट केला, तर बायकोला आनंद होतो. पण हाच नवरा रात्री झोपण्यापूर्वी बायकोचा हँडसेट आपल्या हातात घेतो, तुला इनकमिंग कुठून आलं, तुला गुड मॉर्निंग SMS कुठून आला, तुला व्हॉट्सअपवर हे चित्र कुणी पाठवलं, अंगठ्यावर केलेलं, शिवाय देतो, मारतो तिला. ज्या क्षणी तो मारतो त्या क्षणी फोन घेतल्याचा आनंद खलास होतो आणि आत्मसन्मान पण खलास होतो. आत्मसन्मान म्हणजे तो बायकोला फोन दिला ना, ते वापरायचं स्वातंत्र्य पण तिला दे. स्वातंत्र्य तुझ्या हातात आणि फोन तिच्या हातात, हे आत्मसन्मान तयार नाही करत, ते खलास करतो. सगळ्यात महत्व होतं आत्मसन्मानाचं. त्याच्या मागे महाराज लागले होते. शूद्रांनी मेलेली गुरं खायचीच नाही, ती ओढायचीच नाही. ज्याचं मेलं तो बघेल कुठे पुरायचं आणि काय करायचं. आणि त्यांनी सांगितलं, गाईला आयुष्यभर आई आई म्हणता आणि आई मेली की तुम्ही खाजा देत नाही, महाराला बोलवता आणि ह्या ओढून म्हणून सांगता. असं कसं? ज्याची आई आहे तो बघेल ना अंत्यसंस्काराचं. महाराणी जायचं नाही, त्यांना मिळालेल्या माहिती कायम ठेवणार, शेती करायची, शिक्षण घ्यायचं, परदेशात जायचं. परदेशात पण गेलेले आहे. आत्मसन्मान वाढवायचा. आत्मसन्मानाला ठेच धर्म पण पोचवू शकतो, दारिद्र्य ठेच पोचवू शकतो, लिंगभेद तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवतात. आणि ह्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवली पंचगंगेच्या काठी कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने. क्षत्रिय कुलवंत आंघोळीसाठी जेव्हा नदीत उतरतो तेव्हा ब्राह्मणाने, पगारी ब्राह्मणाने, इनाम दिलेल्या ब्राह्मणाने महाराजांच्यासाठी वेदातले मंत्र म्हणायचे असतात. आणि त्या दिवशी भागवत शास्त्री होते त्यांच्या बरोबर, दुर्गाबाई भागवतांची वडील. त्यांच्या लक्षात आलं, हा महाराज नदीत आंघोळीला उतरलाय आणि ब्राह्मण वेदातले मंत्र म्हणत नाही, पुराणातले मंत्र म्हणतोय. महाराजांना ते कळतच नव्हतं, वेदातले आणि पुराण त्यांना काही त्याचं घेतच नव्हतं. पहिल्याच पोचले होते ते म्हणाले, महाराज हा तुमचा सेवेकरी वेदोक्त म्हणत नाही, पुराणोक्त म्हणतोय. महाराज म्हणाले, ते काय असतं? ते म्हणाले, क्षत्रिय कुलवंत जेव्हा आंघोळीला उतरतो तेव्हा ब्राह्मणाने वेदोक्त म्हणायचं असतं, हा पुराणोक्त म्हणतो. त्याला पाण्यातूनच विचारलं, काय रे असं का करतोय? ते म्हणाले, महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचाच तो निर्णय आहे, जो शूद्र असेल त्याला पुराणोक्त म्हणायचा आहे. शूद्र असेल तो? हे कोण आहेत? हे कोण आहे? शिवाजीच्या वंशावळीतले, त्यांनी पण राज्याभिषेक करून घेतलेला आहे गागा भट्टाकडून काशीला, आणि क्षत्रिय म्हणून मान्यता मिळालेली आहे. पण व्यवस्था ऐकत नव्हती. तो सातारच्या महाराजाला पण करावा लागला, प्रतापसिंग महाराजांना. आणि त्यानंतर प्रताप विजय नावाचं पुस्तक निघालं. 3,000 ब्राह्मण रोज तुपात लोळत, दह्यात लोळत, दुधात लोळत, पुळी काढत होते वाईमध्ये बसून. आता थांबायला पाहिजे ना सतीश. शिवाजींचं झालं, प्रतापसिंह महाराजांचं झालं, ते शाहू महाराजांच्या पर्यंत आलं. शाहू महाराज शूद्र, जो नोकर होता त्याने ठामपणे सांगितलं, शूद्रासाठी जे म्हणायचं आहे ते मी म्हटलेलं आहे, मी काय वेदोक्त म्हणणार नाही. महाराज चिडले, आंघोळ करून बाहेर आले, दरबारात गेले. पहिला मेमो काढला त्या भटजीला, तुम्ही अपमान केलेला आहे. मेमो म्हणजे आताच्या भाषेत मेमो, की तुम्ही अवमान केलेला आहे गादीचा, क्षत्रियांचा. वेदोक्त का म्हटलं नाही त्याचा तातडीने खुलासा करायची. धर्म आहे हो तो भटजी, म्हणजे तो जुमानतो का? त्याने पत्राला उत्तरच दिलं. काय धर्म शक्तिशाली असतो हे लक्षात घ्या. माणूस नाही आहे तिथे, धर्मसत्ता आहे. आणि इतकी स्ट्रॉंग सत्ता आहे ती. दुसरं पत्र पाठवलं, उत्तर नाही. ती सगळी पत्र
मी माझ्या इथे आणलेल्या पुस्तकात दिलेले आहे. शताब्दी झाली त्यांची, त्यावेळेला 8 विषय करून, जसं कोणी मगाशी लोकवाङ्मयातील सांगितलं, ते लोकवाङ्मयानेच काढलेलं आहे. अर्धा पुस्तक आहे. ज्यांना खरोखर वाचायचं असेल त्यांनी घेऊन जावं, ज्यांना शोभेसाठी न्यायचं असेल त्याने अजिबात पुस्तकाला हात लावू नये. हमारे पास भी शाहू महाराज है. अरे पास है, दिमाग में है क्या? जिसको दिमाग में डालना है वो उचले उसको. तिसरा मेमो काढला ताई, आणि त्याची भाषा बदलली होती महाराजांची. या मेमोचं जर उत्तर दिलं नाही 24 तासात समोर येऊन, तर तुम्हाला दिलेलं सगळं वतन जप्त करण्यात येईल. किती शेती दिली होती, किती बंगले दिले होते, ते सगळे जप्त करणार. आणि मग तो भटजी महाराजांच्या समोर हजर राहिला. तो म्हणाला, माझं काहीच जप्त करू नका, मी लेखी पण आणलेला आहे. हे मी माझ्या म्हणणं करत नाही, मला ब्राह्मण सांगतील तसं करावं लागतं. आणि ब्राह्मण तुम्हाला शूद्रच म्हणतात, आणि शूद्राला वेदाचा अधिकार नाहीये. माझं जप्त करू नका. त्यांनी केलं जप्त. ते कोर्टात गेले. पहिल्यांदा टिळकाकडे गेले, आणि टिळक ब्राह्मणाचा नेता आणि स्वराज्याचा पण नेता. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि धर्मही माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांनी करवीर संस्थानाची चंपी करणारे 3 अग्रलेख एका पाठोपाठ लिहिले. केसरे वेदोक्ताचे खूळ भाग 1, वेदोक्ताचे खूळ भाग 2, वेदोक्ताचे खूळ भाग 3. आणि त्यांनी सांगितलं की शिवाजींच्या घराण्यात हे जन्माला आले म्हणून छत्री नाही होऊ शकत. कारण महाराष्ट्रातल्या ब्राह्मणाने महाराष्ट्रात फक्त आणि फक्त व्यक्ती म्हणून छत्रपती शिवाजींनाच क्षत्रिय म्हणून मान्यता दिली होती. म्हणजे मग पुढे संभाजीराजे, मग ही सगळी वंशावरती क्षत्रिय नाही, फक्त आणि फक्त अपवाद करून राजे शिवाजी महाराजांनाच मान्यता दिली होती. टिळक लिहित आहे. हा भटजी गेला तुरुंगात, कोर्टात, खालच्या कोर्टात महाराजांच्या बाजूने निकाल, वरच्या कोर्टात महाराजांच्या बाजूने निकाल, कलकत्त्यामध्ये महाराजांच्या बाजूने निकाल. मग तेवढ्यात कोल्हापूरमध्ये जी करवीर ब्राह्मण असोसिएशन नावाची संघटना तयार झाली महाराजांच्या विरुद्ध लढण्यासाठी, करवीर संस्थानातली. आणि ज्यांनी यांना दक्षिणा द्यायची आहे, ज्यांनी यांना पगार द्यायचा आहे, ज्यांनी यांना देवदेवता द्यायच्या आहेत, त्यांच्याच पूजेवर यांनी बहिष्कार टाकला. तो धर्म की सोचो भैया, ये कितना पॉवरफुल आहे. कुणाला पण जुळवू शकतो तो, कुणी पण जाऊ शकतो बागेश्वर महाराजांच्या पायावर. सुप्रीम कोर्टाचा जज पण जाऊ शकतो. नावं घ्यायचे नाहीत, फक्त नावं घेतले की लफडं होतं, खटला पडतो. आणि नाव नाही घेत, तुम्हाला कळत असेल तर कशाला नाव घ्यायचं, कळले ना तुम्हाला. काल सुद्धा घेतलं मी, घेतले का? महाराजांच्या बाजूने निकाल लागला आणि तो भटजी शरण आला. तुम्ही सांगाल तसं ऐकतो, हे करा. महाराजांच्या मनात आलं की मी महाराज असताना मला जाती इतक्या छळतात, मला धर्म इतका छळतो. चला गोर गरीब लंगोटीतला लाभणारा शेतकरी, त्याला किती त्रास होत असेल. आता याची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. म्हणून शाहू महाराज महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माकडे वळले, सत्यशोधक समाजाकडे वळले. आणि करवीरभर सगळा महात्मा फुल्यांचा विचार गावागावात खेड्याखेड्यात दुमदुमू लागला. कारण मानव जातीला मिळालेला समता बंधुता याच्यावरचा आधारित हा पहिला धर्म होता जो चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य देत होता. ते कोण स्वीकारतं? एक क्षत्रिय महाराज स्वीकारतो. सदा हे माळ्याने पण लक्षात ठेवायला पाहिजे. माळे पण काय गावले बेकार वाट. फुले आमचंच मत. कुठे बरं दिले? तुमच्या आधार कार्डवर लिहिले का फुले तुमचा आहे? पॅन कार्डवर लिहिले. जे समूह
आपल्या महापुरुषांना जातीत बंदिस्त करतात, ते दुसरं तिसरं काही करत नाही, पुन्हा स्वतःच गुलामीकडे निघालेले असतात. तुम्हाला गुलामी मुक्त समाज तयार करायचा असेल तर जात मुक्त महानेता असायला पाहिजे, जात युक्त नाहीये. काय आले तिकडे? हे गुलामी विरुद्ध जी लढाई आहे, धर्माने घातलेल्या, जातीने घातलेल्या, तयार केलेल्या गुलामी विरुद्ध, तीच लढाई फुले लढत होते ना. यांनी राखीव जागा ठेवल्या, यांनी मंदिर प्रवेश खुले केले आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा आपला हौद फुले फुले करतात. मग बाबासाहेब तळाकडे जातात. पण पाणी पेटवायचं कसं, ह्याचा प्रारंभ, ह्याची अबकडेही कुठे तयार झाली? फुल्यांच्या वाड्यासमोर हौदात, तिथे पहिल्यांदा पाणी पेटलं. म्हणून हे सगळं एकत्रित करून विचार करायचा आहे. मग त्यांनी शंकराचार्य बदलला आणि मराठा शंकराचार्य आणला तिथे. ब्राह्मण शंकराचार्यच नको आम्हाला, हिंदू धर्मच नको आम्हाला, सार्वजनिक सत्य धर्म. आम्हाला जाती गुलामीच नको, आम्ही सगळे कायदे करणार. आता मंदिरे खुलं, नद्या खुल्या, घरं खुली आणि प्रत्येक गोष्टीचा कृतीशील प्रारंभ शाहू महाराज करायचे. एकदा ते गाडीतून जात होते आणि माळावर एक धनगराची महिला असावी, ती शेळ्या वळत, मेंढ्या वळत बसलेली होती आणि प्रचंड ऊन होतं आणि तिच्या डोक्यावर एक मडकं पण होतं. एका हातात काठी आणि मडकं घेऊन ती मेंढ्या वळत होती. शाहू महाराजांनी गाडी थांबली. ते सरळ तिच्याकडे गेले. त्या बाईने गाडी बघितली, महाराज बघितला, ती इतकी घाबरली, धावायला लागली. आणि शाहू महाराजांनी, ए आई थांब. शब्द काय वापरलेला आहे? एक शूद्रबाईसाठी शब्द काय वापरलेला आहे? अरे यातली एक अंश जर ताकद आपल्यामध्ये आली ना, चला आपण 2 दिवसात या देशात क्रांती करू शकतो. एक अंश ताकद घेतली तर, एक अंश. थांब 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 बाई, थांब बाई, जाऊ नकोस, मी सांगतो थांब ना. ती म्हणाली, चूक झाली का महाराज? नाही नाही, चूक नाही झाली, मला तहानला. बाई गो, मग इथे कशाला थांबले? हे तुझ्या डोक्यावर पाणी नाही काय ते मडकं? नाही नाही, असं नाही करायचं महाराज, कारण बुडतो. तोंड दाखवायला जागा तर नाही का मला? शुद्राचं पाणी महाराजांनी नाही प्यायचं. तू कसं पितीस? दाखव. ती म्हणाली, मी असं वरून पिते. बघू बघू. तिने मडकं घेतलं महाराजांनी, ते तोंडाला लावून पाणी प्याले आणि तिला धन्यवाद देऊन ते म्हणाले, असं पाणी जर राजवाड्यात मिळालं ना तर माझी तब्येत अजून भारी होईल. तू भारी पाणी, ते गंगाराम कांबळे. हे काय? हे प्रश्नाच्या मुळाला भेदणं आहे. गंमत म्हणजे तो नवीन शंकराचार्य नेमला होता, तो गेला आणि त्याच्या जागी एक अतिशय विद्वान पुरोगामी शंकराचार्य त्यांनी कर्नाटकातून आणला. त्याचं नाव कुर्तकोटी शंकराचार्य. तो त्या काळातला BA इंग्लिश होता. किती विद्वान असेल तो, BA इंग्लिश. तो त्या पदावर बसला, तो कारभार करायला लागला. एक दिवस एक मराठ्याचा शेतकरी महाराजांच्याकडे गेला, हातात काहीतरी कागदे घेऊन. तो म्हणाला, महाराज, देवानं लय अन्याय केला. देवाने म्हणजे शंकराचार्य, त्याला देव म्हणे, त्याला न्याय द्यायचा अधिकार होता. आणि शाहू महाराज सुप्रीम कोर्ट होता, ते खालचं कोर्ट. काय अन्याय केलं ते आता बघा. शेताची भानगड होती, सगळी कागद आपल्या बाजूला, सगळे साक्षीदार आपल्या बाजूला, मोजमाप आपल्या बाजूला. कुठं गलती नाही केली महाराज, पण 2 वेळा देवाच्या दरबारात गेलो, त्याने आपल्या उलटच न्याय दिला. कळतच नाही देव असं काय. महाराजांनी ती कागद बघितली, शेतकऱ्याची बाजू बरोबर होती. त्याने दुसऱ्या दिवशी कुर्तकोटीला बोलवलं आपल्या दरबारात. म्हणजे कुर्तकोटी,
तो जो शेतकरी आला होता त्याचं प्रकरण त्याच्या विरोधात कसं काय गेलं? मी कागद बघितली, ती सगळी बरोबर होती. पुन्हा धर्मसत्ता किती मस्तवाल असते. मी शब्द पण चढत्या क्रमाने वापरले. अगोदर स्ट्रॉंग म्हणालो, अगोदर जबरदस्त म्हणालो, आता ती मस्तवाल किती असते. तो म्हणाला, महाराज तुम्हाला कोणी सांगितलं मी त्याच्या विरोधात निकाल दिला? महाराज म्हणाला, तो आला होता कागद दाखवायला काल. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी त्याच्या विरोधात निकाल दिला नाही. मला माझा धर्म असा सांगतो, ब्राह्मणाच्या विरोधात निकाल द्यायचा नसतो, कारण तो देव असतो. मी ब्राह्मणाच्या विरोधात गेला नाही आणि देऊ शकत नाही. याच्या विरोधात कसं काय? शाहू महाराज क्षणभर एकदम स्तब्ध झाले आणि तडकाफडकी म्हणाले, तुम्हाला शंकराचार्य पदावरून कमी केलं. अरे काय टेरिंग लागतं ना, रात्री संस्थान सोडून चालायचं आहे. आणि मला हे पण कळलंय, तुम्ही प्रवचनाला जे बहुजन समाजातले लोक असतात, आता बहुजन समाज जरा खूप मोठा झालेला आहे, त्याच्यात इन्कमिंग पण वाढलेला आहे. आणि सगळ्यांनाच आता बहुजन समाज व्हायचा आहे, शूद्र व्हायचा आहे. या लोकांना कळत नाही, क्षत्रिय वगळता बाकी सगळ्या जाती शूद्र असतात. माळी पण शूद्र असतो, तेली पण शूद्र असतो, आणि महार अतिशूद्र असतो, आणि बाई शूद्राती शूद्र असते. शूद्र शूद्र शूद्राच्या पलीकडेची शूद्र असते. म्हणजे आता गर्दी काय चालू आहे महाराष्ट्रात? शूद्र होण्यासाठी आंदोलन, शूद्र होण्यासाठी उपोषण, शूद्र होण्यासाठी मोर्चा. एक पण जात अशी पुढे येत नाही की आम्हाला जरा वरच्या पायरीवर जाऊ द्या, आंदोलन करतोय. सगळे खालच्या पायरीवर आले. तुम्ही शूद्रांना ऐकू जाणार नाही. ए दादा 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 दादा, मी पण शूद्रच आहे ना, अतिशूद्र आहे. हे समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था बदलत बदलत गेली की हे सगळं असं होतं. त्यांनी शंकराचार्यांना प्रश्न विचारला, तुला मी या पदावर नेमलं, लोकांना उपदेश कर, चांगल्या गोष्टी सांग. तू पहिल्या रांगेत ब्राह्मण बसवतो, मग दुसऱ्या रांगेत तुझ्या ओळखीचे बसवतो, आणि हे मराठा, कुणबी, महार, माळ हे सगळं 10व्या 12व्या लाईनीमध्ये. का? तर त्यांना प्रवचन ऐकू जाऊ नये. ऐकू गेले की ते शाणे होते, आणि बहुजन समाज शाणाहून चालेल कसा? हे पण माझ्या कानावर आलं. निघायचं ते रात्रभर चालत, दुसरी रात्र चालत, तिसरी रात्र चालत. मी जिथे आता राहतो त्या नाशिक मध्ये पोहोचलो. त्यांच्या नावाचा आता मोठा मठ स्थापन झालेला आहे, कुर्तकोटी सभागृह, गंगापूर रोडला. पण व्यवस्था बदलण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते मुळापासूनच शाहू महाराज करत होते. मुळापासूनच, कारण हे बदलायचं आहे. आणि नुसतं बदलायचं नाही, त्याच्या जागी नवीन काहीतरी आणायचं आहे. नुसतं फेकून देणं सोपं असतं, पर्याय देणं अवघड असतं. आणि शेवटच्या मुद्द्याकडे येतो. त्या भागातल्या ज्या गुन्हेगार जमाती होत्या त्या महाराष्ट्रावरच होत्या, आणि इंग्रजांनी 1800च्या आसपास एक कायदा केला होता. त्या कायद्याचं नाव होतं जन्माधिष्ठित गुन्हेगारी कायदा, क्रिमिनल बाय बर्थ. आणि ह्या कायद्याअंतर्गत 30-40 जाती होत्या. त्या सगळ्या जातींना त्यांनी कंपाऊंड तयार केले, तुरुंगासारखे 100 एकर 200 एकर कंपाऊंड, आणि त्याच्या आत टाकले. त्यांना सेटलमेंट म्हणतात. त्याच्यात पारधी होता, त्याच्यात वडारी होता, त्याच्यात मातंग होता. हे जवळपास 100 वर्ष तिथे राहिलेले. आणि त्याच्याशिवाय जे बाहेर होते, सेटलमेंट मध्ये नव्हते, त्यांना रोज गावात पाटलाकडे जाऊन हजेरी देण्याची पद्धत होती. जर हजेरी दिली नाही तर त्याला उचलून तुरुंगात टाकायचे. शाहू महाराज या देशातले पहिले असे राजे निघाले त्यांनी सगळ्या गुन्हेगारांची हजेरी बंद केली.
आणि ज्या दिवशी ती हजेरी बंद झाली त्या दिवशी ह्या सगळ्या गुन्हेगारांमधली माणसं जन्माला आली आणि गुन्हेगार मेले. नुसतं हजेरी बंद करून चालत नाही, त्यांनी जगायचं कसं? मी कोल्हापुरात बरीच वर्षे राहिलो. माझा अजून कोल्हापूर, तारा राणीचा जो पुतळा आहे कोल्हापुरात एंट्री करताना घोड्यावर बसलेला, त्याच्या डाव्याकडे ज्या वसाहती आहेत त्या शाहू महाराजांनी वसवलेल्या वसाहती आहेत. पारध्यांची वेगळी, डोंबाऱ्यांची वेगळी, कैकाड्यांची वेगळी, माकडवाल्यांची वेगळी. आता तुम्ही गुन्हे करत फिरायचे नाही, तुम्ही स्थिर व्हायचं. तुम्हाला दरबारात का मिळणार? त्यांच्यातली जी चांगली पोरं होती त्यांना पैलवान बनवलं दरबारातून खुराक देऊन, आणि ते त्यावेळेचे हिंद केसरी झालेले आहे. पण त्यांची आडनावं जातीवाचक असायची. वडार, महार, माळी, मान, भट, कुणबी ही सगळी जातीवाचक नाव आहे. कारण या देशामध्ये जात वगळता कोणत्याच गोष्टीला किंमत नाही. तुमची ओळख जात, तुमची प्रतिष्ठा जात, तुमचं राजकारण जात, तुमचं लग्न जात, तुमचा मृत्यू जात. जात काढली ना काहीच शिल्लक राहत नाही. ते कुणाला विचारलं तुझी जात कोणती? मांग. कारण आडनावातच मांग आहे. काय डोक्याला ताणच लावायचं नाही. आडनाव असलं ना कोडं पडतं. हा, जर मी म्हणालो जात पवार आहे तर मी म्हणतो कोणत्या गावचे? तो बारामतीकडेच पवार जास्त असतात ना, स्ट्रॉंग तिकडेच असतात. नाही, ते पवार आहे तो, पण बारामती जवळ एक अजून पवारांचं घर आहे, तिथलं आहे का? कारण मग तिथे मराठा भेटतो. आडनावाचं खोदकाम करत करत जातीपर्यंत पोहोचायचं. त्या जाती उच्चारतात छाळायच्या माणसाला, म्हणून त्यांनी पैलवानांची नावं बदलली. जो वडार होता ते बदललं, पवार ठेवलं. जो कैकाडे होता बदललं. एवढंच नव्हे तर कोल्हापूर महानगरपालिकेत महाराजांनी पहिला असा एक नगरसेवक स्वीकृत घेतला. तेव्हा पण स्वीकृत होता, स्वीकृत नगरसेवक. सतीश तू काही चुका नोंदवा लागलो. सुकृत नगरसेवक जो होता त्याचं नाव बाळू भंगी होतं. आडनाव भंगी. सगळ्यात शेवटची जात भंगी, ज्याला आपण वाल्मिकी म्हणतो. आणि वाल्मिकी म्हणताना आपण एक गोष्ट विसरतो, या जगातलं सगळ्यात मोठं महाकाव्य कुणी लिहिलंय? तुम्हाला कुणी काय काय देत कळतच नाही. तुमचं काय आहे, तुमच्या बापाचं काय इथे? मला वाटत होतं की त्या वाल्मिकीच्या नावाने एक निमंत्रण पत्रिका काढतील राम मंदिर बांधल्यावर. नाही काढली. महाभारत कोण लिहित? कोण लिहितो का? भूदेव लिहितो का? हे बहुजन समाजातले लोक निर्माण करतात आणि वरचे ठोकोजी ते अक्वायर करतात. निर्माण करते आपण आहोत, ते बळकावतात. जगातली प्रत्येक सुंदर गोष्ट ही ओबीसीने तयार केलेली आहे. आणि दुर्दैव म्हणजे ते ओबीसीलाच माहिती. अशी एक पण गोष्ट आहे जी ओबीसीने नाही तयार केली. पंतप्रधानाची खुर्ची पण त्यांनीच तयार केली ना हो. खुर्च्या दोन काय करतो? ओबीसी ना कोण करत? लाल किल्ला कोण बांधत? संसदेची इमारत कोण बांधत? ओबीसी. हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना तेव्हा आपला आत्मसन्मान किती पिकला पोहोचलेला आहे, तेव्हा त्या दिवशी तुम्हाला कळेल. मग तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढायला लागा. आता लढत नाही, तुकडे मारता. 1% वाढवा. आणि वाढवणारे कोण? ते काय मालक आहेत का आपले? ते निर्माण करणारे नाही आहेत, ते वाटप करणारे आहेत. माकडाने लोणी पकडायचं आणि बोक्याने वाटा करायचा. काय राव चालले. जे वाटतात त्यांचे 3च आमदार आहेत आणि जे मागायला जातात त्यांचे 200 आमदार आहेत. ऐक नाही, फक्त नाव घ्यायचं नाही, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ही आडनावं बदलली. त्या पत्र द्यायचं होतं भंगीला,
की तुमची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे, आणि ते सेक्रेटरीने आणून ठेवला कागद, सही करायला त्याने असं टाक बुडवून असं ठेवला आणि नाव वाचलं भंगे. चरित्रकर्ते अजूनही असं सांगतात, भंगे आडनाव वाचल्यानंतर महाराजांच्या मनात असं सर्र झालं, माझ्या रयतेचं नाव भंगी कसं, माझ्या लेकराचं नाव भंगी कसं. मग तो सेक्रेटरी महाराज असतं, असं भंगी असतं, महाराज असतं, बाहेर असेल, आपल्या संस्थानात नाही होणार आहे. आणि इतिहास असा सांगतो, लालशाहीने महाराजांनी भंगी खोडलं आणि त्याच्या पुढे पंडित लिहिलं. हे शाहू महाराज आहे. कुणाचा पुतळा किती उंचीचा होतो याच्यावर मोठेपण नसतं. एक माणूस जन्माला घालण्यासाठी तळातली सामाजिक क्रांती करायची आहे. हे जनक आहेत त्याचे, हे क्रांतीचे जनक आहे. जनतेला आतून बाहेरून बदलायचं आहे. सगळ्यात मोठे कलावंत कोल्हापूरमध्ये तयार होतात. गायक असेल, नर्तिका असेल, शाहीर असेल, शिल्पकार असेल, चांभार असेल, मूर्तिकार असेल. कारण समाज हा भाकरीवर चालत नसतो, त्याला सुसंस्कृत करायचा असेल त्याचं सांस्कृतिक जीवन पण डेव्हलप करायला पाहिजे. हे नुसतं पाणी अडवा पाणी जिरवा नाहीये. अडवलेल्या पाण्याचं करायचं काय. शाहू महाराजांच्या काळात सुद्धा लोखंडाची फाळ असलेला नांगर इतका पॉप्युलर झाला नव्हता, आणि किर्लोस्कर कंपनीने नांगर काढायला सुरुवात केली. त्यांना लोखंड दिलं औंधच्या संस्थानिकाने. औंध माहिती आहे ना, साताऱ्याच्या जवळ आहे. आणि तिथल्या संस्थानिकाने आपल्या जनतेला देशातलं पहिलं स्वातंत्र्य दिलं होतं. आपल्याला 15 ऑगस्ट 47 ला मिळालं, पण त्यांना अगोदरच मिळालं होतं. औंध त्यांनी लोखंड दिलं आणि 12 नांगर तयार झाले. एक पण शेतकरी विकत घेईना. भारी सेल्समन आणायला पाहिजे म्हणून त्या कंपनीचे पहिले सेल्समन कर्मवीर भाऊराव पाटील होते. अरे जरा सोचो इतिहास के बारे में. बाबासाहेब सांगून कंटाळले, फुले सांगून कंटाळले. जे इतिहास कायमचा विसरतात त्यांना वर्तमान घडवता येत नाही, आणि ज्यांना वर्तमान घडवता येत नाही त्यांच्या डोळ्यात भविष्य कधीच असत नाही. त्या काय स्टोरी आहेत का. असं माणूस उत्कर्ष होत जातो ना. तिथे शाहू महाराजांनी धरण बांधायचं ठरवलं राधानगरीला आपल्या बहिणीच्या नावाने, आणि धरणाचे कुदळ मारण्याच्या दिवशी पुन्हा बळीजी आला आणि म्हणाला, महाराज मोठं काम तेव्हा सुरू करता येतं जेव्हा कुणाचा तरी बळी द्यायचा, आणि तो माणसाचा बळी द्यायचा. शाहू महाराज म्हणाले, अरे ही सगळी रयत माझी लेकर आहे, त्यांच्यासाठी धरण बांधतोय आणि त्यांचाच बळी द्यायचा धरणाखाली. धरण कसं चांगलं होत नाही हे मी बघतो, म्हणून बांधकाम संपेपर्यंत होईल. एकसारखं ते राधानगरीला घोडागाडीतून जायचे, दिवस मावळेपर्यंत बसायचे, काम संपल्यानंतर पुन्हा कोल्हापूरला यायचे. ज्या धरणाला माणसाचा बळी दिला नाही ते जगातलं श्रेष्ठ धरण आहे. ते वीज प्रूफ आहे. किती विजा पडू दे धरणाला काहीच होत नाही. किती पाऊस येऊ दे धरण पाझरतच नाही. किती वादळ येऊ दे धरण फुटतच नाही. गाळ पण होत नाही. हा शेतकऱ्यांचा विचार. म्हणून कोल्हापुरातला शेतकरी जास्त बागायतदार का. तेव्हा पण शेतकरी अडचणीतच होता ना. अडचणीत का असतो त्यांनी कारण शोधली. एकाच प्रकारचं पीक घेण्याची खोड भारतीय शेतकऱ्याला आहे, कारण त्याला प्रयोग करायला नको, त्याच्यासाठी कष्ट करायला नको, त्याच्यासाठी रिस्क घ्यायला नको. लाव कांदा, लाव द्राक्षे, लाव कापूस, आणि पाऊस आला तरी शेतकरी अडचणीत, पाऊस नाही आला तरी अडचणीत, कमी पडला तरी अडचणीत, धोधो पडला तरी अडचणीत. त्याला करायचं काय आता.
म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीच्या आतच शेती करायला पाहिजे. कशी करणार? क्रॉप पॅटर्न म्हणतात इंग्रजीत त्याला. क्रॉप पॅटर्न, पीक पद्धती, ते भारतीय शेतकरी बदलतच नाही. तो नांगर का वापरत नव्हता? त्याला भटजींनी सांगितलं, कोणी शेतकरी नांगराचे फाळ जमिनीत घुसवला ना, ती फाळ जमिनीच्या गर्भाशयात जाते, गर्भाशय फाटून चिंध्या होतात, पीक उगवतच नाही. काय सला? फुल्यांनी धरण बांधलं, शेतकरी पाणी घेत नव्हता. गावोगाव फिरून हे ओरडायला लागले, अरे आंदोलन करून धरण बांधलं, पाणी का उचलत नाही? भटजींनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं, जो शेतकरी अचूक पाणी वापरेल, म्हणजे वरून पडलेलं पाणी वापरेल, त्याची शेती फुलेल, आणि जो साचलेलं पाणी वापरेल त्याची शेती कुजेल. काय व्यवस्था आहे! आणि शेतकरी फॉलो करतो. शाहू महाराजांनी पहिल्यांदा क्रॉप पॅटर्न बदलून घेतला. भुईमुगाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. आपल्याकडे उत्पादन आले की खूप येतं ना, मग मार्केट पडतो. लोक रस्त्यावरच टोमॅटो, रस्त्यावरच कांदा, रस्त्यावरच कपाशी. आपले नेते कांद्याच्या माळा घालून संसदेत जातात आणि सांगतात आम्ही किती शेतकऱ्यावर प्रयोग करतो. दौरा काढून शेती बघायला जातात ते, म्हणजे जलिकायांना शेती माहितीच नव्हती, पहिल्यांदा दौरा काढून चालले. विमानातून बघतात पाऊस. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत ना ते, पाऊस माहितीच नाही. क्रॉप पॅटर्न बदलायचा पहिला प्रयोग तिथे झाला. व भुईमुग लावायला लागले शेतकरी. मग भुईमुग प्रचंड वाढला तर त्याचं काय करायचं? त्यांनी महालक्ष्मीच्या नावानं गोडे तेल बनवण्याचं युनिट चालू केलं आणि त्याला नाव दिलं महालक्ष्मी येशेल तेल. कोल्हापूरचे लोक अजूनही करतात. आपण ज्याला गोडे तेल म्हणतो त्याला ते येशेल तेल म्हणतात. आणि हे कोल्हापुरात राहून मला तर शब्दाचा अर्थ कळलेला नाही. येशेल हा शब्द कसा जन्माला आला? तू बघ बाबा, तू भाषा तज्ञ आहेस. येशेल का आले? आणि मग ते खपवायचे किती? करवीर संस्थान छोट आहे ना, रायबागपर्यंत आहे, इकडे कुरुंदवाडीच्या अलीकडे आहे. खपवायचे कुठे? पहिलं संस्थाने आपलं गोडे तेल विकत 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 ते काश्मीर पर्यंत पोहोचले. नुसतं उत्पादन घेऊन चालत नाही, प्रोसेसिंग लागतं, मार्केटिंग लागतं, चांगलं मार्केटिंग लागतं. म्हणून जयसिंगपूर हे आपल्या भावाच्या नावाने सगळ्यात आधुनिक मार्केट तयार केलं. जनावरं चांगली लागतात, प्रदर्शनं चालू केली. शेतकरी